नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपल्याला नवीन ट्विस्ट आलेला बघायला मिळणार आहे. कारण आता जिजीची शपथ घेऊन मंजिरी आता रायाला शोधण्यासाठी निघालेली असते. तर इकडे गार्गी नावाच्या मुलीचं नवीनच वादळ आता रायाच्या आयुष्यात आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मात्र या सगळ्यात DIG मॅडमने मोठा डाव आखलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता डिपिकल रायासाठी त्या बंद खोलीत जेवण घेऊन येतो आणि आता रायाजवळ बसताच तो रायाला म्हणू लागतो, राया चल पटकन 2 घास खाऊन घे बरं. अरे किती स्वतःला त्रास करून घेणार आहे, चल पटकन मी भरवतो तुला, खाऊन घे. तेव्हा लगेच राया म्हणू लागते, डिफिकल्ट सांगितलेलं कळत नाही, मला नकोय तुझं जेवण, चल घेऊन जा, मला खायचं नाही आहे. त्यावर डिफिकल्ट म्हणू लागतो, हे बघ राया, हे सगळं विसरून जा, तू विशाल भोसले, तुझी खरी ओळख तुला माहिती आहे ना, मग रायाचं जीवन विसरून जा. अरे 2 वर्षाआधी तुझ्या आयुष्यात मंजिरी नव्हती आणि आताही तुझ्या आयुष्यात मंजिरी नाही आहे. त्यामुळे 2 वर्षात जे काही झालं आहे ते तुला विसरावंच लागेल आणि पुढं जावं लागेल. त्यावर रायम लागतो, कसं विसरू, माझ्या मिस फायरला मी कसं विसरू सांग ना डिफिकल्ट. अरे तुला माहिती आहे माझ्या रक्तातल्या थेंबा थेंबात माझी मिस फायर आहे, त्यामुळे मी तिला कधी बी विसरू शकत नाही, काय बी झालं तरी बी नाही. त्यावर लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, राया असं जर असेल तर मग तू नाग मरशील, अरे मॅडम मारून टाकतील तुला. तेव्हा लगेच रायम लागतो, मारून टाकतील ना, लगेच मारून टाका, मी मारायला तयार आहे. कारण या असल्या नरकात जगण्यापेक्षा मी मेलेलो बरा. कारण या नरकात जगण्यापेक्षा मला मरण कधीही आवडेल. कारण माझ्या मिस शिवाय माझ्या जगण्याला काय बी अर्थ नाही आहे. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, राया अरे असं नको करू रे, चल ना पटकन माझं ऐक ना, 2 घास खाऊन घे. तेव्हा रायम लागतो, डिफिकल्ट तुला जर माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर जा, माझ्या मिस फायरला माझ्याकडे घेऊन ये. तुला वाटतंय ना माझ्याबद्दल काहीतरी, अरे मग जा माझ्या मिस फायरला आण, तर हा राया सुखी होईल. त्यामुळे जर तुला माझ्यासाठी काही करावंसं वाटत असेल तर जा आणि माझ्या मिस फायरला घेऊन ये. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, राया ते शक्य नाही आहे. अरे मंजिरी तुझ्या आयुष्यात नव्हती आणि ती आत्ताही नाही आहे, त्यामुळे राया थांबव, हे सगळं थांबव, पुरे झालं. तेव्हा रायम लागतो, चल निघ, तुझ्या वर्दीत एवढी ताकदच नाही आहे की तू माझ्या प्रेमाला घेऊन येशील. अरे तुम्ही या साखळ दंडाने मला इकडे जखडून ठेवले ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव डिफिकल्ट, हा विशाल भोसले काय हे तुला चांगलंच माहिती. रायापेक्षा विशालला तूही ओळखतो. आता मात्र विशाल भोसलेचे ते काही क्षण आता डिफिकल्टला आठवू लागतात. खरंच विशाल म्हणजे तोही खूप डेंजरस असतो. त्यावर लगेच रायम लागतो, आठवलं ना विशाल भोसले, आठवलं ना, मग एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुम्ही माझ्या मिस फायरपर्यंत मला जाऊ दिलं नाही ना, एक दिवस या साखळदंड्यात तोडणार आणि मग तुम्हा सगळ्यांचा जीव घेऊन मी माझ्या मिस फायरपर्यंत पोचणार आणि तुमच्या या मिशनचं, या सिक्रेटचं सगळं काही सत्य उघड करणार, ठिकऱ्या ठिकऱ्या पाडणारा. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त मला अडवून बघा, मग बघा मी काय करतो ते. त्याच वेळेस आता डिफिकल्ट लागतो, राया राया शांत हो आणि 2 घास खाऊन घे बरं. तेव्हा राया लागतो, चल निघ, सांगितलेलं कळत नाही, मला नकोय जेवण, चल तुमचं मरण पत्करेल पण तुमचं जेवण आणि काय बी नकोय, चल निघ इकडनं. आता डिफिकल्ट मात्र तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता डिफिकल्ट मॅडमच्या ऑफिसमध्ये आलेले असतो. तेव्हा लगेच दरवाजा टकटक वाजताच मॅडम येऊ लागतात, इन्स्पेक्टर अविनाश कांबळे या, कशासाठी आलात. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, मॅडम आपण जरा स्वार्थी वागतोय असं नाही वाटत का, आपल्या मिशनसाठी रायाने जीवाचं रान केलं, अहो अगदी मनापासनं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने आपलं मिशन पूर्ण केलंय. आता आपलं काम झालंय म्हणून आपण लगेच त्याच्यासाठी असं जीवन दिलंय. अहो एखाद्या कैद्यासारखं ठेवण्यात आलंय त्याला, तो तिळतिळ मरतोय हो. मॅडम त्याला मंजिरीकडे जाऊ द्या, त्याचं मंजिरीवरती खरंच खूप जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे प्लीज मॅडम ऐका, असं स्वार्थी बनू नका. तेव्हा लगेच आता DIG मॅडम लागतात, इन्स्पेक्टर अविनाश कांबळे तुम्ही भावनांच्या भरात मनापासून विचार करताय असं नाही वाटत. हे बघा, इथे आपल्याला आपलं कर्तव्य पूर्ण करायचे, त्यामुळे मनाने नाही तर डोक्याने विचार करायचा असतो. हे सगळं थांबवा, चला निघा, कामाला लागा. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, मॅडम हे बघा, रायाने जे काही केलं ते या देशासाठी केलं आणि तो अजूनही आपलं सिक्रेट कुणालाही सांगणार नाही, त्यामुळे प्लीज आपण त्याला पंढरपुराला जाऊ देऊया ना, त्याच्या घरचे त्याची मिसफायर तिकडे वाट बघता येतो. खरंच आजवर मंजिरीने आयुष्यात खूप काही सोचले, तिला जाऊ द्या, त्याला जाऊ द्या मंजिरीकडे. तेव्हा लगेच मॅडम लागतो,
जमणार नाही असं इथे काही बी चालत नाही. आपण हे सगळं कशासाठी केलं? त्या प्लेट्स मिळवण्यासाठी केलं ना? आणि हा देशाच्या सुरक्षिततेचा भाग आहे. त्यामुळे आपलं मिशन सिक्रेटच असणार. त्यामुळे तो विशाल म्हणूनच जगणार. त्याला जर रायाचं जीवन हवं असेल तर त्याला संपवावं लागेल. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो. असं असेल ना तर मॅडम त्याला लगेच गोळी मारा आणि संपवून टाका. कारण या असल्या नरक यातना देण्यापेक्षा ना तो मरण कधीही पत्करेल. मंजिरीशिवाय तो जगूच शकत नाही. त्यामुळे मॅडम त्याला मारून टाका. तेव्हा लगेच मॅडम आता डिफिकल्टकडे बघतात आणि हसू लागतात. आता लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, काय झालं मॅडम? त्यावर मॅडम म्हणू लागतात, आता तू अगदी बरोबर बोलला. या विशाल भोसलेला हे असलं जीवन कैद्यासारखं देण्यापेक्षा ना त्याला गोळी घालते आणि हा विषय संपवते. मलाही जास्तीचा विषय आवडत नाही. चल पटकन. असे म्हणत मॅडम आता लगेच आपल्या ड्रावरमधनं बंदूक काढतात. डिफिकल्टला मात्र धक्काच बसलेला असतो. कारण रागाच्या भरात मॅडम कधीही रायावरती गोळी चालू शकतात. त्यामुळे डिफिकल्टही घाबरलेला असतो. आता लगेच रागाच्या भरात बंदूक घेऊन मॅडम इकडे त्या बंद खोलीत येतात. दरवाजा उघडताच मॅडम रायावरती बंदूक रोखतात आणि मला दे राया. बोल पटकन, तुला विशाल म्हणून जगायचंय की राया म्हणून जगायचंय? लवकरात लवकर उत्तर दे, नाहीतर तुझा खेळ खलास झाला म्हणून समज. आज मी तुला सोडणार नाहीये. लवकरात लवकर उत्तर दे राया. एकतर तुझ्याकडे विचार करायला वेळ नाही आणि तुझ्यावरती दया करायला मी मोकळी नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर सांग. त्याच वेळेस डिफिकल्ट मनाशीच म्हणू लागतो, राया राया तोंड उघडू नको. राया गप्प बस. तू जर आज तोंड उघडलं तर रागाच्या भरात मॅडम खरंच तुला मारतील. राया असं नको करू रे. त्याच वेळेस आता लगेच मॅडम म्हणू लागतात, बोल लवकर. तुला मिशन हवंय का मंजिरी हवी? आता राया मात्र मॅडमकडे बघू लागतो. मॅडमनी आता त्याच्या डोक्यावरती बंदूक रोखलेली असते. तर इकडे नाना, शशिकला, मंजिरी, रुजिदास सगळेजण आता जिजीच्या फोटोसमोर बसलेले असतात. नाना मात्र आता जिजीच्या फोटोसमोर रडत असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी नानांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस आता नाना उमीकडे बघतच म्हणू लागतात, उमे अगं का गेली आम्हाला असं सोडून? अर्धवट टाकून का गेली सांग ना उमे. जिजी मात्र आपल्या हसऱ्या चेहऱ्याने फोटोतनं अगदी जिजी, मंजिरी, नानांचं जे काही नातं असतं ना ते अगदी उघडपणे बघतात की काय असं वाटत असतं. खरंच त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, उमे अगं बोल ना. आजवर एवढी वर्ष आपण संसार केला. खरंच माझ्या या फाटक्या संसारात तू माझी एवढी मदत केली. दरवेळेस माझ्या या फाटक्या संसाराला थिगळं देत राहिली. प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभी राहिली. प्रत्येक वेळेस संकटांचा सामना केला. मग अशी आज मला एकट्याला अर्धवट का सोडून गेली? उमे बोल ना. हे सगळं माझ्यामुळेच झालंय ना. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळे तू हा निर्णय घेतला आणि आमच्यापासून दूर गेली ना. त्याच वेळेस मंजिरी लागते, नाना नाना स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं आणि स्वतःला दोष देऊ नका. तुमच्यामुळे काहीही झाले नाही आणि आपली जिजी आपल्याला सोडून कुठेही गेली नाही. हे बघा, माणसाचं देह जरी गेला असला तरी जिजीचे संस्कार, तिचं प्रेम, तिची माया, ते सगळं काही आपल्याबरोबर आहे. त्यामुळे आपली जिजी आपल्यासोबतच असणार आहे. तुम्ही नका काळजी करू. त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात, उमे अगं बोल ना. कधी येशील तू परत? का गेली आम्हाला सोडून सांग ना. त्याच वेळेस आता गावातील काही लोक आलेले असतात. तेव्हा लगेच आता सरपंच दरवाजातनं आवाज देऊ लागतात, गिरीश सरदेशमुख. तेव्हा लगेच आता नानांना मंजिरी म्हणू लागते, नाना सावरा स्वतःला, गावातील लोक आलेत. तेव्हा नाना म्हणू लागतात, जिच्यासाठी लोक येत आहेत तीच आज या घरात नाही. त्यांना भेटून मी तरी काय करू? तेव्हा शशिकला म्हणू लागते, भाऊजी सावरा आणि त्यांच्याशी बोला. आता नाना लगेच आपले डोळे पुसतात आणि सरपंचाजवळ येतात. त्याच वेळेस आता नाना हात जोडून म्हणू लागतात, जिच्यासाठी तुम्ही या घरात येत आहेत तीच आज तुमचं सांत्वन करण्यासाठी इथे नाही आहे. काय करू? तुम्हाला भेटून सांगा ना. माझं दुःख काही कमी होणार आहे का? त्याच वेळेस सरपंच म्हणू लागतात, नाना सावरा स्वतःला. या दुःखातनं तुम्हाला बाहेर पडायलाच हवंय. कारण जे व्हायला नको होतं ती गोष्ट होऊन गेली. आता आपण या सगळ्याला काहीही करू शकत नाही. धडे थांबवू शकत नाही. गेलेले क्षण पुन्हा परत येऊ शकत नाही. त्यामुळे नाना तुम्हाला सावरावंच लागेल. आणि मुळात म्हणजे आम्ही दुसऱ्याच विषयावरती बोलण्यासाठी तुमच्याकडे आलोय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, दुसऱ्या विषयावरती? म्हणजे कुठला विषय?
त्याच वेळेस आता लगेच गावातील एक काका असतात. ते म्हणू लागतात, हो आज आम्ही जरा स्पष्टच बोलणार आहोत, कारण मोठा प्रश्न उभा राहिला आहे ना आपल्या गावावरती. मंजिरी नाना सगळेजण आता गावकऱ्यांकडे बघू लागतात. त्याच वेळेस सरपंच म्हणू लागतात, हो गिरीश सरदेशमुख, आपल्या गावात जे काही घटना घडल्यात, हे जे काही झाले ना ते खरंच खूप भयंकर आहे. त्यामुळे आपल्या गावाची बदनामी होते. शेजारच्या गावात सगळ्या चर्चा चालू आहेत. आपलं गाव एक खुन्याचं गाव, एक गुंडाचं गाव म्हणून हिणवलं जातंय. आणि आजकाल तर पोरीबाळी द्यायचं सुद्धा बंद केले लोकांनी आपल्या गावात. अहो, त्या संभा नानाच्या पोराचं लग्न मोडलं का तर आपल्या गावात चांगली लोक नाही आहेत, खुनी आहेत, गुंड आहेत असंच म्हणवलं जातंय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मग काय करायचं ठरवलंय तुम्ही सांगा ना, तुम्हालाही तेच म्हणायचंय का? त्यावर लगेच आता गावातील काकू म्हणू लागतात, नाही, लोकांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, पण आम्ही जो विचार करतो ना तो आम्ही तुम्हाला सांगायला आलं. हे बघा, लोक जरी आपल्या गावाला नावं ठेवत असतील तरी आमचा रायावरती पूर्ण विश्वास आहे. आजवर रायाने प्रत्येक संकटात या गावाची मदत केली. त्यामुळे आज जर राया संकटात असेल तर आपण समद्यांनी मिळून रायाचा शोध घ्यायलाच पाहिजे. आता मंजिरी नानांना मात्र बरं वाटतं. त्याच वेळेस आता सरपंच म्हणू लागतात, हो आमचा निर्णय झालाय, आम्ही ठरवलंय, काहीही झालं तरी रायाची मदत करायची. आपण सगळे मिळून त्याला शोधून आणूया म्हणजे आणूया. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, चालेल, नक्कीच आपण असंच करूया. गावातील लोक तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता नाना मात्र उम्मीकडे बघू लागतात. उमे, अगं बघतेस ना, पैशाने खूप काही कमावता येतं, पण मनाची ही श्रीमंती खूप मोठी असते. तू आणि रायाने ही जी रक्ताची नाती बनवलीत ना ती सगळ्यात महान आहेत. तेव्हा शशिकला हात जोडतच म्हणू लागते, खरंच रक्ताच्या नात्याची माणसं एवढी मदतीला धावून येत नाही, पण ही लांबची माणसं अगदी राया आणि जाऊबाईंच्या जवळची झाली आणि तीच आज या संकटात आपल्या पाठीशी उभी राहिली. त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात, पण उमे, आता तुला जे वाटतं ना तेच व्हायला पाहिजे. रायाचा लवकरात लवकर शोध घ्यायला पाहिजे आणि त्याला पुन्हा पंढरपुरात आणायला पाहिजे. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, हो जाऊबाईंची हीच इच्छा असेल. पंढरपुरात राया आला पाहिजे आणि लवकरात लवकर तो आपल्याला सापडू दे. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, तोपर्यंत माझ्या उमीच्या आत्म्याला शांती लागणार नाही, कारण जोवर राया पंढरपुरात येत नाही आणि मंजिरी आणि त्याचा सुखी संसार माझी उमी बघत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला कधीच शांती लागणार नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाना काळजी करू नका, आपण लवकरात लवकर सगळेजण रायाचा शोध घेऊया असं आता सगळ्यांनी ठरवलेलं असतं. तर इकडे आता मॅडम रायाच्या डोक्यावरती बंदूक रोखतात आणि मला लागतात, राया बोल पटकन, मंजिरी की मिशन, दोन्हीतनं एकच पर्याय तुला निवडायचा आहे, नाहीतर आता तुझा खेळ खलास झाला म्हणून समज. आता मात्र राया पटकन उठून उभी राहतो. मॅडम, तुम्हाला संपवायचं आहे ना, संपून टाका मला, मी मरायला तयार आहे, कारण विशाल भोसलेचं जीवन मला नको आहे. मला जगायचं आहे तर माझ्या मिसफायरबरोबर आणि मरायचं आहे ना तर माझ्या मिसफायरबरोबर. चला, ठोका गोळी. तुमचं हे लोखंडी हत्यार मला मारून टाकू शकतं, पण माझ्या मनातनं माझ्या मिसफायरचं नाव कधी बी पुसू शकत नाही. आता मात्र मॅडम खूपच भडकलेले असतात. त्या रागानेच रायाकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया पटकन आता मॅडमच्या हातात जी बंदूक असतो ना ती बंदूक पकडतो आणि बरोबर त्याचा निशाणा आपल्या डोक्यावरती लावतो आणि लागतो, मॅडम चला, तुम्हाला गोळी घालायची ना घाला आणि या रायाचं जीवन संपवा, पण माझ्या मनात, माझ्या देहात माझी मिसफायर दडली, तिला कसं बाहेर काढणार सांगा ना. मॅडम मात्र खूप भडकतात. विशाल भोसले, आता तुझं जीवन संपलं असे म्हणत आता मॅडम लगेच गोळी चालवतात. आता मात्र इथे गोळी रायाला लागलेली असते तर राया मात्र मिसफायर असे जोरात ओरडतो. तर इकडे मंजिरीला डोळा लागलेला असतो. आता रायाने आपल्याला आवाज दिलाय याची चाहूल मंजिरीला लागलेली असते. त्या क्षणाला मंजिरीला जाग येते. मंजिरी मात्र घाबरते. माझा राया कुठे असेल? त्याला माझ्या मदतीची गरज असेल का? तो संकटात असेल का? तो मला आवाज देतोय का? असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे असतात. मंजिरी घाबरलेली असते. तिला काय करावं काय सुचत नाही. त्यामुळे आता मंजिरी तडकच इकडे विठुरायाच्या मंदिराकडे निघालेली असते. तर इकडे आता इंद्रायणी धर्माधिकारी मॅडमने आता रायाला गावाच्या बाहेर एका झाडाखाली आणलेलं असतं आणि आता समोरच काही गुंड उभे असतात. त्या गुंडांना आता रायाच्या चेहऱ्यावरती दगडाने वार करायला सांगितलेले असतात. डिफिकलला मात्र हे सगळं दृश्य काही बघवत नसतं. तो आपले डोळे बंद करतो. त्याच वेळेस आता मॅडम येतात. झालं ना, चेहरा अगदी व्यवस्थितपणे ठेचून झालाय ना, जेणेकरून कुणालाही ओळखता येता कामा नये. चला, आपलं काम झालंय, चला याला घेऊन जा असे म्हणत आता लगेच ती बॉडी तिकडनं घेऊन जाण्यात येते. त्याच वेळेस आता डिफिकल्ट मनाशीच म्हणू लागतो, नाही विठुराया,
अरे रायाने जरी खोटं नाटक करून तो पंढरपुरात आला असला ना, तरी तुझ्यावरती केलेली भक्ती ती खरी होती. आई गाईची माईची इज्जत करणारा हा राया अगदी सच्चा होता. त्यामुळे विठुराया आज तुला रायाची साथ द्यायची. काहीही करून तुला रायाला वाचवायचे. तुला ते करावंच लागेल विठुराया, असे आता डिपिकल विठुरायाकडे प्रार्थना करत असतो. तर मंजिरी धावतच आता विठुरायाकडे येते. ए विठुराया, अरे बोल ना, तू तर या जगाचा तारणहार आहे ना, मग माझ्यासोबत असं का? माझ्या रायाने आजवर तुझ्यासाठी काय नाही केलं रे? तुझी एवढी भक्ती केली, एवढी श्रद्धा केली, मग तू काय दिलं तिला? सांग ना. त्याला फक्त आजवर तू दुःखच दिलंय. त्यामुळे विठुराया, आज तुला माझ्या रायाला परत आणावंच लागेल. काही केलं तरी तुला त्याच्या पाठीशी उभं राहावंच लागेल आणि मी ती तुझ्याकडनं करून घेणार. कारण आजवर या मंजिरीने खूप सोसलंय, पण मला माझा राया हवा आहे आणि तुला तो द्यावाच लागेल. त्यासाठी आज मी तुझी परीक्षा घेणार आहे विठुराया. आणि तुला जर माझी परीक्षा घ्यायची असेल ना, तर ठीक आहे, मीही तुझी परीक्षा द्यायला तयार आहे. आता मी पण बघते तू माझ्या रायाला परत कसा आणत नाही. असे म्हणत आता मंजिरीचं लक्ष समोरच विठुरायासमोर जो दिवा पेटवलेला असतो ना, त्या दिव्याकडे जातं. मंजिरी पटकन तो दिवा आपल्या हातावरती घेते आणि आता त्यातली जी वात असते ना, ती वात आपल्या हातावरती टेकवते. आता मंजिरीने ती पेटती वात आपल्या हातावरती ठेवलेली असते. आता मात्र मंजिरीच्या हाताची आग होत असते. तिच्या हाताला चटके बसत असतात. पण आता रायाच्या जीवनासाठी ती आता हे सगळं काही सोसायला तयार असते. विठुराया, तुला माझी परीक्षाच बघायची ना, तर बघ, आज तुला माझ्या रायाला घेऊन यावंच लागेल. असे म्हणत एका हातात ती पेटलेली वात आणि दुसऱ्या हाताने मंजिरी जोरजोरात घंटा वाजू लागते. आता मात्र घंटानाद मंजिरीने जोरजोरात सुरू केलेला असतो. तेवढ्यात आता मंदिरात घोरपडे येतो. आता मंजिरीचं हे समोर दृश्य बघून घोरपडे घाबरतो, कारण मंजिरीने पेटती वात आपल्या हातावरती ठेवलेली असते. घोरपडे धावतच येतो आणि मंजिरीच्या हातावरची ती वात आता बाजूला फेकतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जय, अरे काय करतोयस तू? का मध्ये येतोयस? माझ्या रायाला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना? राया कुठे हे तुला जाणून घ्यायचे ना? मग चल माझ्यासोबत. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही, मी कुठे येणार नाही. जोवर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही, तोवर मी कुठे येणार नाही. जय, तू रायाला शोधण्यासाठी गेला होता ना? सापडला का तुला राया? कुठे येतो, कसा आहे, सांग ना. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, मंजिरी, मी सांगितलं ना तुला, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण तुला माझ्यासोबत यावं लागेल. असे म्हणत घोरपडे आता मंजिरीला हॉस्पिटलला घेऊन येतो. सिटी हॉस्पिटलमध्ये येताच मंजिरीला धक्काच बसतो. जय, तुम्हाला इकडे का घेऊन आलाय? त्याच वेळेस समोरच आता इन्स्पेक्टर साहेब उभे असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र घाबरते. जय, हा सगळा काय प्रकार आहे? इन्स्पेक्टर साहेब, हॉस्पिटलमध्ये का आणलंय तुम्हाला? जय, काय झालंय? त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, मंजिरी, हे बघ, आम्हाला एक बॉडी सापडली आणि ती बॉडी ओळखण्यासाठी आम्ही तुम्हाला इकडे बोलावलंय. कदाचित आम्हाला असं वाटतंय की ती बॉडी रायाचीच आहे. आता मात्र मंजिरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो, पण तिचं मन सांगत असतं, माझा राया जिवंत आहे, तो मला सोडून जाऊच शकत नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, तुम्ही आम्हाला कसं बोलावलं? तो राया असू शकत नाही. बॉडी बघण्याची गरज नाही. मी सांगते ना, माझा राया मला सोडून जाऊच शकत नाही. त्यावर लगेच जय म्हणू लागतो, मंजिरी, त्यांनी फक्त आपला संशय खरा होऊ नये म्हणून बोलावलंय. तुला वाटतंय ना राया नाही येतो, मग एकदा बॉडी बघून घ्यायला काय हरकत आहे? आपण बघूया की. तेव्हा मंजिरी लागते, जय, तुला सांगितलेलं कळत नाही? माझा राया कुठेही जाणार नाही. विठुरायाची साथ, जिजीचा आशीर्वाद आणि या मंजिरीचं प्रेम आहे त्याच्यासोबत. त्यामुळे तो कुठेही जाणार नाही. तो मला सोडून जाऊच शकत नाही. माझं मन सांगतंय ना, ही बॉडी रायाची नाहीच आहे. त्यामुळे जय चल. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, मंजिरी अगं पण. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, एक मिनिट घोरपडे. आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना आवाज देतात. आतमधनं हवालदार आता रायाचं जे काही सामान असतं ना त्या बॉडीवरती, ते सगळं काही घेऊन येतात. म्हणजे रायाच्या गळ्यातलं लॉकेट, रायाचा रुमाल, ते सगळं काही सामान आता इन्स्पेक्टर साहेब मंजिरीच्या हातात देतात. आता हे सगळं सामान रायाचंच असतं. हे सामान बघताच मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. मंजिरी पटकन आता रडू लागते. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब मंजिरीच्या हातात ते सामान घेतात. हे बघा, हे सामान रायाचंच आहे. हा रुमाल रायाचा आहे, हे लॉकेट रायाचं आहे. त्यामुळे कदाचित ही बॉडी पण रायाचीच असू शकते. तुम्ही एकदा बॉडी चेक करून घ्या. चला पटकन. असे म्हणत इन्स्पेक्टर साहेब लगेच आता त्या शवगृहात घोरपडे आणि मंजिरीला घेऊन जातात. आता मात्र समोर ती झाकलेली बॉडी बघताच मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो. पण तिचं मन सांगत असतं, हा तिचा राय असूच शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब आता मंजिरी आणि घोरपडेला म्हणू लागतात, हे बघा,
चेहरा खूपच ठेचला गेलाय, त्यामुळे ओळखत नाहीये, पण बॉडी बघून तुम्ही सांगू शकता की हा रायाच आहे की नाही. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब पटकन त्या चेहऱ्यावरचं कापड बाजूला करतात. मंजिरी मात्र जोरात ओरडते आणि तिकडनं पळतच निघून जाते. घोरपडे आता तिला समजावू लागतो, मंजिरी थांब, पण मंजिरी काय ऐकायला तयार नसते, कारण तो चेहरा इतका विद्रूप झालेला असतो, तो कुणालाही बघवत नसतो. तर इकडे आता मॅडम आपल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेव्हा डिफिकल्ट येतो. मॅडम, तुम्ही जे केलं ना ते अगदी चुकीचं केलं. तुम्ही असं करायला नको होतं. अहो, का करून हे सगळं मंजिरीला दुःख देताय तुम्ही? अहो, त्या मंजिरीने आजवर खूप काही सोसलंय हो. आत्ता कुठे तिच्या आयुष्यात सुखाचे दिवस सुरू झाले होते. राया आणि तिचा सुखी संसार सुरू होणार होता, पण त्याच वेळेस तिची जिजी गेली, तिचा राया गेला. हे तिला जेव्हा कळेल तेव्हा तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळेल. मॅडम, हे सगळं तुम्ही करायला नको होतं. अहो, तुम्हाला काहीच वाटलं नाही का हे करताना? त्यावर मॅडम म्हणू लागतात, डिपिकल, आपलं कर्तव्य सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणूनच मला हे करणं भाग होतं. आणि तुला काय वाटलं? हे सगळं करताना मला काहीच वाटलं नसेल? डिपिकल, मलाही त्रास झाला, पण शेवटी मला माझ्या मनाचा नाही, डोक्याचा विचार करावा लागतो. आणि हे बघ अविनाश, जे झालं ना ते विसरून जा, कारण जर आपण रायाला जिवंत ठेवलं असतं तर मंजिरी त्याला शोधत आपल्यापर्यंत पोचली असते आणि हे सिक्रेट मिशन आपल्याला कुणालाही कळू द्यायचं नाहीये. यातच आपलं भलं आहे. एवढं लक्षात येतंय ना इन्स्पेक्टर अविनाश कांबळे? त्याच वेळेस आता लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, मॅडम, पण आता मंजिरी शांत बसणार आहे असं वाटतंय का? अहो, एका आशेवरती ती अख्खं आयुष्य जगली असती हो. राया येईल, परत येईल, एक ना एक दिवस येईल, ही आशाही खूप होती तिच्यासाठी. पण तुम्ही आज राहायला संपून खूप मोठी चूक केली. त्यावर लगेच आता मॅडम होऊ लागतात, चूक नाही डिफिकल्ट. अरे, मी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय. इकडे राया मेला असं वाटेल आणि तिकडे आता आपल्याला जे हवंय तेच होणार आहे. मॅडमने मात्र इथे मोठा डाव आखलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मॅडमने आता रायाला मारण्याचा हा सगळा काही प्लॅन आखलेला असतो, जेणेकरून पंढरपुरात रायाची बॉडी भेटली म्हणून सगळेजण रायाला विसरतील, म्हणून हा सगळा डाव आखलेला असतो. आता मॅडम मात्र रायाजवळ येतात, रायाच्या डोक्याला पुन्हा बंदूक लावतात. ए विशाल भोसले, रायाची ओळख संपली, आता विशाल म्हणून जीवन जगायला सुरुवात कर. त्याच वेळेस आता राया मात्र हसतच मॅडमकडे बघू लागतो. मॅडम, तुम्हाला काय वाटलं? माझी बॉडी समजून तुम्ही कुणालाही पंढरपुराला पाठवताल आणि माझी मिसफायर त्यावरती विश्वास ठेवेल? माझ्या मिसफायरच्या मनाला चाऊल भेटली असेल, तिचा राया जिवंत आहे म्हणून, आणि माझी मिसफायर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून तिच्या रायाला घेऊन जाते की नाही ते बघाच, असं आश्वासन आता रायाने मॅडमला दिलेलं असतं. तर इकडे मॅडम मात्र खूप भडकतात. तर मंजिरी मात्र आता जिजीच्या फोटोसमोर येते. आता जिजीच्या फोटोसमोर जे कुंकू असतं ते मंजिरीने आपल्या कपाळावरती ओढलेलं असतं. आता मंजिरीने त्या कुंकवाचा जणू सडाच लावलेला असतो आपल्या चेहऱ्यावरती. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जिजी, तुझी शपथ घेऊन सांगते, आता तुझी ही मंजिरी रायाला घेऊनच परत पंढरपुरात येणार. आता रायाला घेऊन आल्याशिवाय मंजिरी पंढरपुरात पाऊल टाकणार नाही. त्याच वेळेस घोरपडे आणि शशिकला येतात. मंजिरी, तुझ्यासोबत आम्ही बी येणार आणि रायाला शोधून आणणार. आता मात्र मंजिरी निघालेली असते नाशिकला रायाला शोधण्यासाठी. तर इकडे आता मॅडम लगेच रायाला म्हणू लागतात, राया, तू मंजिरीकडे जाऊ शकत नाही, कारण तुझी विशाल भोसलेची ओळख वेगळी आहे आणि वेड्यासारखी विशालची वाट बघणारी गार्गी काय करणार? अरे, गार्गी तुझी वेड्यासारखी वाट बघते. आता मात्र या रायाच्या आयुष्यात गार्गी नावाची नवीनच मुलगी आलेली असते. आता मात्र मंजिरी या सगळ्यातनं आपल्या रायाला कशी घेऊन जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.